त्यापेक्षा आपलं सिंपल राहिलेलं बरं. सो त्याच्यामुळं हा आहे. त्याच्यानंतर अलार्म्स माझ्याकडे एवढे आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आहेत. बिकॉज सकाळी मला उठायला लागतं आणि सकाळी मी उठतच नाही लवकर. त्याच्यामुळं मग हे एवढे सगळे अलार्म्स आहेत मी तिथे लावले. आता स्वतः थंबनेल बनवायचं, पण मला त्या स्टाईलमध्ये थंबनेलच बनवता आलं नाही. सो मग मी माझा एक फोटो आणि माझी जी काही आयडिया असेल ती मी ChatGPTला देते आणि ChatGPTच मला एकदम प्रॉपर थंबनेल बनवून देतं. ChatGPTला मी प्रॉम्प्ट टाकते, त्याच्यामुळे माझा फेस वगैरे काहीच चेंज होत नाही. तुम्हाला तो प्रॉम्प्ट पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हालाही तो प्रॉम्प्ट सांगेल. तर माझी गॅलरी मोस्टली मी गॅलरीत फोटो ठेवत नाही, पण ह्या फोनमध्ये 514 फोटोज आहेत आणि 36 व्हिडिओज आहेत त्याच्यात. अभ्यासाचे पण आहेत बऱ्यापैकी आणि हे पण आहेत. आणि हा माझा आत्ताचा ज्याच्यावर मी शूट करते तो हा आहे माझ्याकडे सॅमसंगचा फोन. हा पण काही जास्त महागवाला नाहीये. आणि हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. जर तुम्हाला मी माहिती नसेल तर वेलकम टू माय चॅनल. आणि जर तुम्हाला माझी सिरीज मी जी चालू केली ती माहिती असेल तर त्या सिरीजमध्ये मी 50 व्हिडिओजचं चॅलेंज घेतलं होतं. तर त्याच्यातच अजून एक व्हिडिओ बनवतो. चला व्हिडिओ चालू करूया. व्हिडिओ आहे ना, मला खूप सारे प्रश्न विचारले होते माझ्या DMsनी की तू कोणता फोन वापरती, तू कॅमेरासाठी कोणता ॲप वापरती, तू यूट्यूब थंबनेल कसं क्रिएट करते आणि तू एवढे सगळं कॉन्टेंट कसं मॅनेज करते. सो म्हटलं मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगून द्यावं की माझ्या फोनमध्ये काय आहे, मी कोणते ॲप्स वगैरे यूज करते, हे सगळं सांगून द्यावं. तर चला लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर फर्स्ट कोणता फोन यूज करते, माझ्याकडे 2 फोन आहेत. आता ज्याच्यावर शूट करते तो सॅमसंग गॅलेक्सीचा आहे, एक रेडमीचा आहे, हा रेडमी. आणि जर आउटडोर शूट असेल तर मग माझी एक फ्रेंड आहे, तिच्याकडे iPhone 17 आहे, तो मोस्टली तो फोन असतो. तर अशा या 3 फोन्सनी मी शूट करते. आणि लॉक स्क्रीन माझी हीच आहे. लॉक स्क्रीन माझी ही आहे. आणि हा माझा फेवरेट फोटो पण आहे. लॉक स्क्रीन माझी दोन्ही फोनला सेमच आहे बिकॉज मला हा फोटो खूप आवडतो. त्याच्यानंतर मेन होम स्क्रीनला हा राधाकृष्णचा फोटो आहे. तो मी असंच पिंटरेस्टवर शोधत होते तेव्हा मला भेटला. आणि खूप असं स्ट्रगल राहण्यापेक्षा आपलं सिंपल राहिलेलं बरं. सो त्याच्यामुळं हा आहे. त्याच्यानंतर अलार्म्स माझ्याकडे एवढे आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आहेत. बिकॉज सकाळी मला उठायला लागतं आणि सकाळी मी उठतच नाही लवकर. त्याच्यामुळं मग हे एवढे सगळे अलार्म्स आहेत मी तिथे लावले. आता एडिटिंग्स ॲपबद्दल बोलायचं तर मी माझ्या कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीसाठी हे सगळे ॲप्स वापरते. मोस्टली InShot आहे, VN आहे, CapCut आहे. पण CapCut कधी चालत नाही. सो मग InShot VNनीच काम चालू असते. आणि त्याच्यानंतर थंबनेल. तर 2026 मध्ये मी थंबनेल स्वतः बनवत बसत नाही बिकॉज मी आधी विचार केला होता स्वतः थंबनेल बनवायचं, पण मला त्या स्टाईलमध्ये थंबनेलच बनवता आलं नाही. सो मग मी माझा एक फोटो आणि माझी जी काही आयडिया असेल ती मी ChatGPTला देते आणि ChatGPTच मला एकदम प्रॉपर थंबनेल बनवून देतं. ChatGPTला मी प्रॉम्प्ट टाकते, त्याच्यामुळे माझा फेस वगैरे काहीच चेंज होत नाही. तुम्हाला तो प्रॉम्प्ट पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हालाही तो प्रॉम्प्ट सांगेल. तर माझी गॅलरी मोस्टली मी गॅलरीत फोटो ठेवत नाही, पण ह्या फोनमध्ये 514 फोटोज आहेत आणि 36 व्हिडिओज आहेत त्याच्यात. अभ्यासाचे पण आहेत बऱ्यापैकी आणि हे पण आहेत. आणि हा माझा आत्ताचा ज्याच्यावर मी शूट करते तो हा आहे माझ्याकडे सॅमसंगचा फोन. हा पण काही जास्त महागवाला नाहीये. आणि ह्या फोनमध्ये माझा फेवरेट फोटो मोस्टली वॉलपेपरला मी कधी कधी हा पण फोटो ठेवत असते. हा पण फोटो मला खूप आवडतो. आणि माझा फेवरेट फोटो ही विचारला होता, तर माझा फेवरेट फोटो जो लॉक स्क्रीनला मी ठेवला आहे ना तोच आहे बिकॉज त्याच्यात मी, माझी सिस्टर आणि सगळे आहेत. पण एक हा पण आहे, मी जेव्हा छोटी होते तेव्हा काढलेला आहे, माझ्या मम्मीचा, माझ्या पप्पांचा. हा पण एक फेवरेट फोटो आहे. ह्याची आम्हाला फ्रेम बनवायची आहे, कधी होती काय माहिती आता. आणि मोस्ट यूज ॲप म्हटलं तर ChatGPT बिकॉज ते लागतंच. त्याच्यानंतर कॅमेरा, आणि मी कोणतं एक्सटर्नल ॲप डाउनलोड नाही केलेलं कॅमेऱ्यासाठी. मी फोनचा जो फ्रंट कॅमेरा किंवा बॅक कॅमेरा आहे त्याच्यानेच शूट करते. आणि थर्ड मोस्ट यूज ॲप मोस्टली इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर मी व्हिडिओ टाकते, सो यूट्यूबवर आहेत. एवढे 4-5 ॲप माझे मोस्टली यूज आहेत. आणि व्हॉट्सॲप थोडंफार, पण व्हॉट्सॲप जास्त मी बघत नाही. सो एवढेच असे 4-5 ॲप्स आहेत जे मी मोस्टली यूज करते.
YouTube स्टुडिओ होतं. ते YouTube स्टुडिओ पण एक खूप महत्वाचं आहे बिकॉज त्याच्यात आपल्याला किती काय प्रोसेस आहे वगैरे ते कळतं. म्हणजे किती व्ह्यूज आलेत वगैरे ते. आणि स्क्रीन टाईम तर मोस्टली माझा आधी जास्त व्हायचा 7-7, 8-8, 9-9 तास व्हायचा. बट आता सध्या माझा मोस्टली स्क्रीन टाईम 2-3 तासच असतो. बिकॉज निम्मा अर्धं काम तर मी लॅपटॉपवर करते. सो जास्त स्क्रीन टाईम आता फोनचा होत नाही. आधी खूप स्क्रीन टाईम होता. पण आत्ता जरा मी स्क्रीन टाईम फोनचा कमी केलाय. तर हे सगळे माझे ॲप्स होते जे मी एडिटिंगला यूज करते. आणि बाकी लिहून वगैरे काही ठेवायचं असेल तर कोणते व्हिडिओज मला कोणती आयडिया वगैरे आली तर ते फोनमध्ये वगैरे काय लिहून ठेवत नाही. आधी प्रिफर करत होते, पण आता नाही ठेवत. आता मी सगळं बुकमध्येच जे काय आहे ते सगळं लिहून ठेवते. मला अशी कोणती आयडिया आली किंवा असं बाहेर चाललेलं असलं, तिथं मला कसं वाटलं, काय असं, तर मग मी डायरेक्ट फोन उघडते, सॉरी नोटबुक उघडते आणि लिहून ठेवते किंवा कुठं बाहेर असेल तर मलाच माझ्या चॅटवरती आयडिया पाठवते आणि घरी गेल्यावर लिहून ठेवते. बिकॉज फोनचं काय आहे ना, कधी कोणतंही स्टोरेज डिलीट होऊ शकतं. आता रिसेंटची घटना आहे की माझं काय झालं, एक मेल होता माझा, तो फार जुना होता. म्हणजे आय गेस जेव्हा मी फोन घेतला होता 11th स्टँडर्डला तेव्हापासूनचा तो मेल होता, फोन घेतल्यापासूनचा. आणि मी त्या मेलला असं म्हणजे नाही का क्लीन जे केलंच नव्हतं, स्पॅम वगैरे सगळे होते. तर आता रिसेंटली काय प्रॉब्लेम झाला होता, माझा मेलच लॉक झाला होता. मेल ओपनच होत नव्हता, मेल बॉक्स माझा. काय म्हणजे फार प्रयत्न केले पण ते होतच नव्हतं. त्याच्यामुळे मग तेव्हापासून मी म्हटलं, आणि मध्ये माझा फोन आणि सिम कार्डही हॅक झालं होतं. तेव्हापासून मी जरा असं सोशली म्हणजे फोनवर अशा कमी गोष्टी सेव्ह वगैरे ठेवते. मोस्टली माझ्या सगळ्या गोष्टी नोटबुक्स वगैरे मध्येच असतात, जेव्हापासून फोन, सिम कार्ड आणि आता हे मेलचं जे प्रकरण झालंय ते. So that's everything inside my phone. For many people, it's just phone, but for me, it's my camera, my editing setup, my classroom, my notebook, सगळं काय आहे. अँड द बिग पार्ट ऑफ द कॉन्टेंट क्रिएशन इज म्हणजे ह्याच फोनपासून माझी कॉन्टेंटची जर्नी सुरू झाली होती. आणि तुम्ही पण मला सांगा, तुम्ही कॉमेंट्समध्ये मला सांगा की तुम्ही सगळ्यात जास्त कोणतं ॲप्लिकेशन यूज करता, तुमच्या फोनमध्ये कोणतं ॲप्लिकेशन आहे जे तुम्ही खूप जास्त असं यूज करता, मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. सेट फॉर व्हिडिओ, डोंट फॉरगेट टू लाईक द व्हिडिओ अँड सबस्क्राईब द चॅनल, अँड आय विल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. टिल दॅट, बाय.